आपल्याबद्दल जे काय ऐकायला मिळतं ते ऐकल्यानंतर अरे तुमच्या मनात हे होतं हे या दिवशी कळतं. तसं पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण जे बोलत ते अगदी खरं आहे. माझा पिंड हा राजकारणाचा नाही आहे. माझा मूळ स्वभाव हा कलाकाराचा आहे. आणि एवढं उत्तम वर्णन तुम्ही केल्यानंतर, एवढं तुम्ही मला जवळून ओळखता म्हटल्यानंतर, ऐसी कौन सी बात थी कि और किसी का हात पकडना पडा. मी या विधिमंडळात आलो तो मुख्यमंत्री म्हणून आलो. आणि काही गोष्टी अशा असतात आयुष्यामध्ये घडतात की आपले ध्यानीमनी नसतं आणि अचानक ती जबाबदारी येते. जबाबदारी आल्यानंतर त्यातून पळ काढणं हे काय मर्दाचं लक्षण नसतं. ती जबाबदारी स्वीकारली आणि मला पहिल्या प्रथम सगळ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. ते म्हणजे सर्व माझे त्यावेळेचे आजी माजी सहकारी जे आहेत, मंत्रिमंडळात होते, त्याच्यानंतर सगळे शासकीय अधिकारी, मुख्य सचिवांपासून इतर सगळे सचिव, त्याच्यानंतर सगळं प्रशासन, मग महसूल खातं असेल, पोलीस असेल, आरोग्य असेल, सर्वच खात्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना, अगदी आशा, अंगणवाडी सेविका, सरपंच, सर्वच या अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण एक प्रशासनाचा गंधही नसलेला माणूस अचानक राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती बसतो आणि तो राज्य चालवतोय, ह्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य झालं नसतं. मुख्यमंत्री महोदय, आपण स्वतः मला निरोप द्यायला अगत्याने हजर राहिलात, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद देतोय. आणि मला तोही दिवस आठवला आणि त्या दिवसाची आठवण मी तुम्हाला करून देणार आहे. पण काल एकूण जे काही विधिमंडळात घडलं ते बघितल्यानंतर तो दिवस मला का आठवलं ते सांगतो. कारण आपणच म्हणाला होतात ज्ञानेश्वरांचं भारूड, काट्याच्या आणीवर वसली 3 गावे, 2 ओसाड 1 वसेची ना. आता त्या गावची पाटीलकी आपल्याकडे. आता ते आणीवरची 3 गावामध्ये एक गाव आणीवर गेलेलं आहे, बाकी गावांचं काय झालं हे त्या गावकऱ्यांना माहिती आहे. आणि साहजिकच आहे, ज्ञानेश्वरांची आठवण आल्यानंतर एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ज्ञानेश्वर महाराज कोणत्या शतकात होऊन गेले, 12व्या 13व्या. त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी रेड्याकडनं वेद म्हणून घेतले होते. आता त्यापासून आतापर्यंत आपण या शतकात आल्यानंतर स्वार्थासाठी रेडे कापले जातात. हा कोणता महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललेला आहे. आणि आपलं स्टेटमेंट मी कालच्या सभागृहातलं काळजीपूर्वक ऐकलं. नाशिकच्या बाबत जे आपण एक भूमिका घेतली त्याच्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतोय. आणि हे धन्यवाद देत असताना काल आपले एक सिने कलावंत आहेत अतुल कुलकर्णी, त्यांचं एक चांगलं वक्तव्य आहे की जे पकडले जातात ते भोंदू, पण जे पकडले जात नाहीत त्या महाराजांचं काय करायचं. मला असं वाटतं आपण सगळे एकत्र मिळून एक भूमिका घ्यायला पाहिजे. आणि सगळ्या राजकारण्यांनी जर ठरवलं तर बुवा शक्तीपेक्षा युवा शक्तीला जास्त आपण ताकद दिली पाहिजे. कारण या देशामध्ये बुवा चमत्कार नाही करू शकत, युवा चमत्कार करू शकतात. आणि युवा शक्तीला जर का आपण नीट पाठिंबा दिला तर या बुवांची दुकानं बंद झाल्याशिवाय राहणार नाही. मला आज आठवतोय तो माझा मुख्यमंत्री पदाचा पहिला, जसा आपला गृहप्रवेश असतो तसा मंत्रालयातला प्रवेश. संपूर्ण मंत्रालय असं बहरून आलं होतं. खिडक्यातनं लोक डोकावत होती, काही पॅराफिटवर उभी होती, काही बाहेर आली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद होता. तो आनंद बघून मी तो क्षण विसरू शकत नाही, भारावून गेलो होतो. त्याच्यानंतर दिवस पटपट निघून गेले आणि ज्या दिवशी मी वर्ष सोडून बाहेर पडलो तेव्हा हेलावलेला महाराष्ट्र बघून मी गहिवरून गेलो होतो की हे सगळं प्रेम या महाराष्ट्राने आपल्याला दिलं, हे असं प्रेम फार थोड्या लोकांच्या नशिबामध्ये येतं. आणि मला आठवतंय की मी मुख्यमंत्रीपद म्हणजे वर्षा सोडला आणि मातोश्रीत आलो. मुख्यमंत्रीपद सोडलेलं नव्हतं, एक 2-4 दिवसानंतर ते सोडलं. आणि त्या काळामध्ये साहजिकच आहे घरी बसून
म्हणजे मातोश्रीत बसून मी कारभार करत होतो. अनेक मंत्री सुद्धा घरीच येत होते, घरीच त्याच घरातून त्यांना पदं दिली होती, ते घरी बसूनच दिली होती. पण काही अधिकारी माझ्यासोबत नेहमी यायचे 2-4 दिवस, कारण सरकारी काम थांबू शकत नव्हतो. सगळी कामं झाल्यानंतर एका अधिकाऱ्याने मला विचारलं सहज, कारण जसं नेहमी बोलतो तसं मी बोलत होतो, हसत खेळत त्यांच्याबरोबर चर्चा करत होतो. आणि ते बघितल्यानंतर एका अधिकाऱ्याने मला विचारलं, सर एक विचारू का? म्हटलं विचारा. काय? सर तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना जसे होतात तसेच आज सुद्धा आहात, हे कसं काय? माझ्या मनात पटकन आलं. मी म्हटलं काय की जे आपलं नसतं ते स्वीकारण्यात आनंद होण्याची गरज नसते, आवश्यकता नसते. आणि जे आपलं नसतं ते सोडण्यामध्ये दुःख होण्याची तरी काय गरज आहे? त्याच्यामुळे जसं मुख्यमंत्रीपद अचानक आलं तसं मुख्यमंत्रीपद गेलं. मी माझ्या घरी आलो. त्याच्यामुळे माझं घर आणि त्या घरातला आनंद हा सगळ्यात महत्त्वाचा, हा मला वाटतं प्रत्येकासाठी असतो. योगायोग आणखीन एका गोष्टीचा आहे की आज 24 मार्च. 24 मार्च म्हणजे आपल्या 6 वर्षापूर्वी माननीय पंतप्रधानांनी देशभरामध्ये अचानक लॉकडाऊन जाहीर केला होता. त्याचा आजचा 6वा काय स्मृती दिन म्हणा किंवा काही म्हणा. म्हणजे जिथपासून माझं काम खरं सुरू झालं त्या दिवशी मी सभागृहाचा निरोप घेतोय. आणि या सगळा तो जो काय कालखंड होता तो फार विचित्र होता. योगायोग मी म्हटलं तर आणखीन एका गोष्टीचा आहे, कारण माझ्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत पहिला निर्णय जर का कोणता घेतला गेला असेल तर रायगडाला निधी देण्याचा निर्णय हा माझ्या मंत्रिमंडळातला पहिला निर्णय होता. आणि मंत्रिमंडळातला शेवटचा निर्णय होता तो औरंगाबादचं नामांतर करणं आणि त्याला छत्रपती संभाजीनगर करणं. संभाजीनगर जे शिवसेना प्रमुख म्हणायचे की औरंगाबाद नाही संभाजीनगर आहे, तर ते नामांतर करून माझी कारकीर्द संपली. पण ह्या मधल्या 2.5 वर्षामध्ये जो काही कालखंड होता तो फार भयानक होता. संकटामागून संकट येत होती. कोरोनासारखं भयानक संकट जे कोणाच्याही आयुष्यात कधी येऊ नये अशी साथ जर का आपण इतिहासात डोकवलं तर 100 वर्षापूर्वी आली होती. आणि त्यावेळेला असं म्हणतात स्पॅनिश फ्लू, त्यावेळेला असं म्हणतात की पहिलं महायुद्ध संपल्यानंतर त्या महायुद्धात वाचलेले सैनिक जे घरी गेले ते युद्धात नाही गेले पण त्या साथीमध्ये गेले. त्याही वेळेला त्याचा काही अंदाज कोणाला आला नव्हता आणि याही वेळेला कोणाला अजून अंदाज आलेला नाही. आरोग्य व्यवस्था वाढवायची कशी? आणि त्याही बाबतीत मला एका गोष्टीचं समाधान आहे की सर्व सहकार्यांनी मंत्रिमंडळातल्या सुद्धा आणि सर्व सरकारी जी काही यंत्रणा आहे त्यांनी सहकार्य केलं. एक टास्क फोर्सची आपण निर्मिती केली. कदाचित देशामध्ये आपलं राज्य पहिलं असेल की त्यांनी कोरोनासाठी टास्क फोर्सची निर्मिती केली. पेशंटचे बेड, रुग्णशय्या वाढवल्या. आपण जवळपास 3.5 लाखाच्या वरती नेल्या होत्या. आता 6 वर्षापूर्वी ऑक्सिजन सिलेंडरची कमी होती आणि 6 वर्षानंतर आज गॅस सिलेंडरची कमी आहे. हा पण एक विचित्र योगायोग आहे. आपल्या कोरोनाबद्दलचं जे एक युद्ध होतं, कोरोनासोबतचं युद्ध होतं आणि त्याच्यात वाखणली गेली ती आपली एक कामगिरी मुंबई मॉडेल या नावाने. मुंबई मॉडेलची त्याची वाखाणणी ही जगभर झाली. अगदी WHO ने सुद्धा केली. न्यूयॉर्क टाइम्समध्ये सुद्धा त्याच्याबद्दल माहिती आली, बातमी आली. विशेषतः धारावीमध्ये लागण झाल्यानंतर एवढी गच्च असलेली धारावी, त्यावेळेला धारावीकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. आता ते झाल्यानंतर तिकडे सगळ्यांचं लक्ष जायला लागलेलं आहे. ही एक जी काही वृत्ती असते की संकटात असताना कोणी धावून येत नाही. पण कोरोनामध्ये आपल्या महाराष्ट्राने जे काम केलं त्या कामाचं कौतुक तसं कोणी केलं नाही. इतर राज्यांमध्ये आपण बघितलं की उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये शव वाहत होती, मृतदेह वाहत होते. गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या जात होत्या. पण महाराष्ट्रामध्ये अशी कोणत्याही मृतदेहाची अवहेलना ही आपण होऊ दिली नाही. जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे आपण औषधोपचार दिले आणि जास्तीत जास्त जीव वाचवण्याचे आपण प्रयत्न केले. त्याच्यानंतर कुठेही आकडा आपण लपवला नाही. हे सुद्धा मी म्हणेन आपल्या त्या सरकारचं एक वैशिष्ट्य होतं. कोरोनाचा काळ जेवढं त्याच्यामध्ये बोलत जावं तेवढं त्याच्यावरतीच तो विषय जाईल. पण मुख्यमंत्री महोदय, मला आपल्याला एक विनंती करायची
जे माझ्याकडनं राहून गेलो त्या काळामध्ये करता येऊ शकलं नाही, त्या सगळ्या कालखंडाचं जर काही डॉक्युमेंटेशन केलं, त्याच्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचं काही वैशिष्ट्य सांगण्याची आवश्यकता नाही, पण स्पॅनिश फ्लूच्या बाबतीत जसं कोणताही आपल्याला संदर्भ सापडत नाही, तसं विशेषतः करोना काळामध्ये महाराष्ट्राने काय काम केलं, कशी ट्रीटमेंट दिली, ऑक्सिजन कसा आणला, मास्क कसे मिळवले, कशी खबरदारी घेतली, माझे कुटुंब माझी जबाबदारी असेल आणि इतर सगळ्या गोष्टी असतील, हे सगळं जर का एकत्रित झालं तर पुढे अशी साथ येऊ नये, पण जर का आली तर आपण काय काय खबरदारी घ्यायला पाहिजे याचे एक मार्गदर्शन होईल, म्हणून माझी एक आपल्याला विनंती आहे. त्याच्यानंतर याला आयुष्यातलं एक समाधान मानावं अशी एक गोष्ट नक्की मी केली, ती म्हणजे कोणीही न मागता, कोणताही अभ्यास न करता आपल्या अन्नदात्याची मी कर्जमुक्ती केली. 2 लाखापर्यंतचं पीक कर्ज हे महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून मी केलं आणि त्याबद्दल मला नक्कीच एक समाधान आहे. कोणतेही त्याला त्रास न देता, अटीतटींचा सामना करायला न लावता 2 वेळा तो त्या केंद्रात गेल्यानंतर त्याच्या खात्यामध्ये पैसे जात गेले आणि तो कर्जमुक्त झाला. दुर्दैवाने नंतर करोनाची साथ आली, त्याच्यामुळे प्रोत्साहनपर राशी जी द्यायची असते ती राहिली, ती आता मला वाटतं आपलं सरकार देते. आणखीन एक चांगलं काम केलं ते म्हणजे गोरगरिबांसाठी शिवभोजन. आता त्याची परिस्थिती काय मला कल्पना नाही, पण 10 रुपयामध्ये शिवभोजन देणं हे सुरू केलं आणि त्याची अंमलबजावणी 2.5 वर्ष तरी आम्ही करून दाखवली होती. अशा अनेक गोष्टी केल्या आणि करोनामध्ये सुद्धा संपूर्ण हाहाकार उडालेला असताना कुठेही आपण महाराष्ट्र थांबू नव्हता दिला. शेतकऱ्यांची कामं तर सुरू होतीच, परंतु परदेशी गुंतवणूक सुद्धा उद्योगधंद्यामध्ये आपण आणली होती, MOU पण झाले होते आणि काही गुंतवणूक प्रत्यक्षात आली सुद्धा होती. कोणतेही असं क्षेत्र नव्हतं की जिकडे महाराष्ट्र थांबला होता. अगदी हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख, समृद्धी महामार्ग तो सुद्धा आपण त्या काळामध्ये सुद्धा चालू ठेवला. मुंबईचा कोस्टल रोडचं काम सुरू ठेवलं, अटल सेतूचं काम सुरू ठेवलं, मेट्रोचं काम सुरू ठेवलं. कोणतेही काम त्याला आपण बंद केलेलं नव्हतं, ते चालू ठेवलं होतं आणि कुठेही पैशाची कमतरता असताना सुद्धा पैसा कमी पडू दिला नव्हता. मला असं वाटतं हे एक माझ्या आयुष्यातलं एक सर्वात कठीण काळातलं कठीण काम होतं आणि काही गोष्टी ज्या केल्या त्याच्याबद्दल मला नक्कीच अभिमान आहे की मी मुख्यमंत्री असताना आपल्या राज्यामध्ये मराठी भाषेची सक्ती, मराठी भाषा सक्तीची केली. आपल्या मातृभाषेची, आपल्या ज्या राज्यात राहतो, आमचा दुसऱ्या कोणत्याही भाषेबद्दल काही आकस नाही आहे, पण प्रत्येक राज्याला जर त्याची भाषा दिलेली असेल तर त्या राज्यामध्ये ती भाषा ही आलीच पाहिजे, म्हणून आपण या राज्यामध्ये मराठी सक्तीची केली. त्याबद्दल मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे. आणि इतर जी 2 कामं आहेत ती मुख्यमंत्री महोदय, मी परत आपल्याला विनंती करीन की एक मराठी भाषा भवन आणि चौपाटीला आपण मराठीचं रंगभूमीचं दालन हे करायचं आपण ठरवलं होतं. ते एक त्याच्याबद्दल सुद्धा आपण जर का काही केलं. आणि वरळी डेअरी आहे तिकडे जागतिक दर्जाचं एक पर्यटन केंद्र, मुंबईच्या पूर्व किनाऱ्याला सुद्धा एक पर्यटन केंद्र, अशी अनेक कामं, अनेक गोष्टी आम्ही त्यावेळेला केल्या. आणि साहजिकच आहे की ही कामं करत असताना शेवटी पैशाची चणचण, पैसा कमी पडता कामा नये, त्याचा जमा खर्च हा कसा करायचा हे एक फार मोठं काम असतं. आणि तिथे आता माननीय उपमुख्यमंत्री जी आपण जे बोललात, अजितदादा यांनी खंबीर साथ मला दिली, त्याच्यामुळे त्यांचं सहकार्य हे मी कधीच विसरू शकत नाही. आणि तो जो स्नेह आमचा वाढला तो त्यामुळेच वाढला कारण चांगल्या कामाला कधीच अजितदादांनी, म्हणजे तेव्हा काही जण तक्रार करत होते की अजितदादा आम्हाला पैसे देत नाहीत, आम्हाला निधी देत नाहीत, परंतु माझ्या आठवणीत तरी अशी कोणतीही गोष्ट नव्हती की एखादं चांगलं काम आहे आणि त्याला दादांनी आडकाठी केलेली, असं कोणतंच काम नव्हतं. त्याच्यामुळे मला खास त्यांची आज आठवण तर येते, कारण या सगळ्या जो काय कालखंड आहे त्याच्यात ते एक मजबूत खांबासारखे माझ्यासोबत उभे राहिले आणि इतरही माझे सगळे मंत्री त्यावेळेला सोबत उभे राहिले, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय. आता साहजिकच आहे की या विधान परिषदेचं जे काही महत्त्व आहे, तेव्हा विधान परिषदेच्या महत्त्वाबद्दल मी मुद्दामून का सांगतोय, कारण हे सभागृह हे वरिष्ठ सभागृह, वरिष्ठांचं म्हणजे त्याला जर का विधानसभेमध्ये एखादी गोष्ट घाई गडबडीमध्ये मंजूर झाली तर त्याचा पुनर्विचार करण्यासाठी हे सभागृह निर्माण करण्यात आलेलं आहे. आणि या सभागृहामध्ये साधारणतः कोण येतं तर विविध क्षेत्रातले जे सामाजिक, आता आपण ज्यांचा उल्लेख केला आजही आहेत, नाही अशातला भाग नाही,
पण याच्यामध्ये साहित्यिक आहेत, विचारवंत आले पाहिजेत, शिक्षक मतदारसंघातून येतात, त्याच्यानंतर काही समाजसेवक आहेत, विविध क्षेत्रातले जे मान्यवर आहेत की ज्यांच्याकडनं काहीतरी विचार आपण घ्यावेत आणि आपल्या कारभारात सुधारणा करावी, असे विचारवंत हे मग नामनिर्देशित असतील किंवा त्यांच्या वेगवेगळ्या मतदारसंघातल्या निवडणुकांमधनं असतील, हे या सभागृहात अपेक्षित असतात. आणि या सभागृहामध्ये ठीक आहे, आज आम्हाला निरोप देत आहेत, प्रत्येकजण इकडे येतो आणि काही ना काहीतरी देऊन जातो. आम्ही काय दिलं हे आम्ही काय सांगण्यासारखी गोष्ट नाही. ते जर काय दिलं असेल तर काय असेल ते असेल. पण यापूर्वी जे सदस्य या सभागृहात येऊन गेले आणि त्यांनी ज्या काही गोष्टी इकडे दिलेल्या आहेत, माझी आपल्याला विनंती आहे की मी एकूण जे काही मधल्या काळामध्ये सगळा कारभार बघतोय याही सभागृहाचा, खालच्याही सभागृहाचा, सदस्य जे निवृत्त होत आहेत त्यांना पण निरोप जरूर द्यायला पाहिजे, कारण ती त्यांची तेवढी टर्मच असते. पण आजपर्यंत ज्या दिग्गजांनी जे आपल्याला संस्कार दिलेत आणि परंपरा दिले, त्याला मात्र या सदस्यांनी, जसं हे सभागृह कधी विसर्जित होत नाही, तसंच त्यांनी दिलेले संस्कार आणि परंपरा याला सुद्धा आपण कधी निरोप देता कामा नये, ह्याची खबरदारी आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आणि या सभागृहामध्ये जर का थोडीशी एक जुनी नामावली काढली तर अगदी सुरुवातीपासून पद्मभूषण शकुंतला परांजपे, रँगलर परांजपे यांच्या कन्या, ज्यांनी स्त्री महिला क्षेत्रामध्ये फार महत्त्वाचं काम केलं, विशेषतः कुटुंब नियोजन असेल आणि महिला शिक्षण असेल याच्यावरती त्यांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांनी एकूण महिला हक्क, कुटुंब नियोजन, शिक्षण, आरोग्य याच्यावरती त्यांनी सुद्धा प्रभावी भाषणं आणि काही लोकसंख्या नियंत्रणाला त्या धोरणाला आकार देण्याचं काम त्यांनी केलं. त्याच्यानंतर असे अनेक जण आहेत. विस पागे हे सुद्धा सभापती होते आणि त्यांनी रोजगार हमी योजनेचे ते जनक, त्यांनी सुद्धा ती योजना दिली. म्हणजे असं कोणी, सगळेजण काही ना काहीतरी आपल्याकडे देऊन गेलेले आहेत. स्वातंत्र्य सैनिक होते ते आणि या परिषदेचे पहिले दीर्घकाळ राहिलेले ते सभापती होते. त्याच्यानंतर एक थोडंसं वेगळं उदाहरण मी आपल्याला देणार आहे. ते म्हणजे विठ्ठलराव हांडे, विरोधी पक्ष नेते होते, शेतकरी कामगार पक्षाचे. आणि इगतपुरीचा प्रसिद्ध जो लढा होता तांदळाचा, कारण हा वाद जुना आहे, त्यावेळेला ते राज्याची एक मांडणी होती, त्याच्यामध्ये गुजरातला शेतकऱ्याच्या तांदळाला जास्त भाव मिळतोय आणि माझ्या महाराष्ट्रातल्या तांदळाला कमी भाव मिळतोय, म्हणून विठ्ठलरावांनी लढा उभा केला होता. आणि ते विठ्ठलराव या सभागृहाचे विरोधी पक्ष नेते होते. मी विठ्ठलरावांची आठवण का काढतोय, कारण विठ्ठलरावांकडे सुद्धा पुरेशी सदस्य संख्या नव्हती. आपण रेकॉर्ड जर का माझं मी बोलत असेल तर मला बरोबर करा, आणि जर बरोबर बोलत असेल तर त्यावेळेला जसं झालं होतं तसं कृपा करून करा. कारण त्यावेळेला सदस्य नसताना सुद्धा विठ्ठलराव हांडेंना विरोधी पक्षनेता केलं गेलं होतं. मी परत आपल्याला विनंती करतोय, माझी माहिती चुकीची असेल तर रेकॉर्डवरनं काढा, आणि जर बरोबर असेल तर कृपा करून त्यावेळेला केलं तसं यावेळेला करा, अशी मी तुम्हाला विनंती करतोय. नंतर शिवसेनेकडनं सुद्धा खूप दिग्गज इकडे येऊन गेली. अगदी माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभेचे अध्यक्ष पद्मभूषण मनोहर जोशी, सुधीर भाऊ जोशी, दत्ताजी साळवी, दिवाकर रावते, सुभाष देसाई, अरविंद सावंत, विनायक राऊत, विलास अवसट, विलास पोतनीस, रवींद्र मिर्लेकर, अगदी कवी शांताराम नांदगावकर सुद्धा आम्ही या सभागृहात पाठवले होते. प्रमोद नवलकर बोलला ना, प्रमोद नवलकर, हे सगळेजण आपापल्या परीने काही ना काहीतरी इकडे देऊन गेलेले आहेत. आणि ह्या सगळ्या कालखंडामध्ये जे इतर म्हणजे काँग्रेसकडनं सुद्धा काही चांगले सदस्य आले, काही भारतीय जनता पक्षाकडनं आले, पण त्याच्यामध्ये गदी माडगुळकर होते. त्याच्यानंतर रानकवी हाच त्यांना ती उपाधी दिला होता, ते नादो महानोर होते, रासू गवई होते, रामदास फुटाणे होते, लक्ष्मण माने होते, जयंतराव टिळक होते. हे सगळे इकडे, ही सगळी दिग्गज लोक, आणि त्या दिग्गजांच्या समोर आपण खरंच ती जी काय प्रतिष्ठा, ती जी काय परंपरा आहे ती या सभागृहाची राखली आहे का, हा सुद्धा प्रश्न आपण सगळ्यांनी जर का मनाला विचारला तर त्याचं उत्तर काय मिळते हे लगेच कळेल. या निमित्ताने मला गदी माडगुळकर आहेत, नादो महानोर आहेत, यांच्या एक दोन कविता, ह्या दोन दोन ओळी मी वाचतो, त्या वाचल्याशिवाय मला राहवत नाहीये. गदी माडगुळकर म्हटल्यानंतर त्यांचं एक गाणं प्रसिद्ध आहे. आता आज तर उद्धव ठाकरेंना निरोप देत आहेत, 2
पण त्यांचं एक गाणं आहे, पण तो उद्धव वेगळा होता. पण त्यांनी त्यावेळेला केलेल्या सरकारचं वर्णन आजच्या सरकारला लागू पडतंय का? आता त्याच्यात त्यांनी म्हटलंय, उद्धवा अजब तुझे सरकार. उद्धवाचं सरकार तर पाडलं. आता तो देवेंद्रजी आपण बसलाय, त्याच्यामुळे देवेंद्र असं म्हणायचं की काय. आणि त्याच्या पुढे त्यांनी म्हटले, लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार अजब तुझे सरकार. आता गाळलेल्या जागा भरा, कोणाचं सरकार असेल त्यांचं नाव त्याच्यात टाका आणि पुढची कविता म्हणा. लबाड जोडती इमले माड्या गुणवंतांना मात्र झोपड्या पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार अजब तुझे सरकार. हे पूर्ण कविता आहे, पाहिजे असेल तर आपल्याला पाठवून देतो. त्याच्यानंतर गदी माडगुळकरांनी आणखी एक फार चांगली कविता लिहिलेली आहे. हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. जे सगळ्यात महत्वाचं आहे आणि जे आज लोकांच्या मनात शंका आहे की आपलं स्वातंत्र्य राहणार आहे की जाणार आहे, त्याच्याबद्दल हे त्यावेळेला गदी माडगुळकरांनी लिहिलेलं आहे. ते सुद्धा पाहिजे असेल तर म्हणजे हे त्यात मिळतंय, पण पाहिजे आपल्याला मी पाठवून देतो. नंतर रानकवी नादो महानोर यांनी एक चांगलं लिहिलेलं आहे. खरं त्यांचं ते अरे अजून एक काय होतं याच्यात नाही, त्यांचं खरं म्हणजे निसर्गाशी हितगुज साधणारा कवी. पण त्यांनी सुद्धा एक महाराष्ट्र दिनाच्या वेळेला चांगली कविता एक त्यांनी लिहिलेली आहे. महाराष्ट्र धर्म जागो वा शूरवीर सच्चे हे राष्ट्र बांधण्याला आधार माणसांचे. हे थोर ग्रंथ ज्यांचे आयुष्य वाचताना त्यांचे विचार गोष्टी हे राज्य बांधताना. म्हणजे राज्याबद्दल त्यांनी जे विचार व्यक्त केलेले आहेत, आदर्श राज्य व्हावे आदर्श माणसांचे चारित्र्यशील वाढो या थोर संस्कृतीचे. रयतेस आपले ना वाटे न कोणी वाली कवळून घ्या तयाना विश्वास पांघरुनी. अश्रुष दुर्बलांच्या हे राज्य हो सुखाचे जोडा सवंगडी जे प्राणापरी जीवाचे. त्याच्यामुळे आता आम्ही तर चाललो बाहेर, मुख्यमंत्री महोदय आपण आणि आपले सगळी 3 गावं यांची ही जबाबदारी आहे. आणि मला असं वाटतं की सध्या जे काही एक वातावरण आहे राज्यात आणि देशामध्ये, एक संभ्रमावस्था आहे. कोण कोणाबरोबर तेच कळत नाहीये. आता या महिन्यामध्ये IPL सुरू होईल आणि IPL बघताना आपण म्हणतो अरे हा आपला होता ना, अरे नाही तो आता त्या टीममध्ये, अरे हा आपला होता नाही हा तिकडे गेलेला आहे. म्हणजे इंडियन पॉलिटिकल लीग नवीन सुरू झाले की काय, कोण कोणाच्या बरोबर तेच कळत नाहीये. आणि एकच संघ खूप मजबूत होत चाललेले, बाकीचे संघ म्हणजे मॅच खेळायला सुद्धा बाकीचे संघ हवीत की नको, की बाकीचे संघ संपवून टाकले ते एकटा संघ काय करणार. तर तो सुद्धा विचार केला पाहिजे की एकच संघ ठेवला तर मॅच खेळणार कोणाबरोबर. सगळेच खेळाडू जर का आपल्या संघात घेतले तर काय करणार काय तुम्ही. त्याच्यामुळे मला असं वाटतं एका सुदृढ लोकशाहीसाठी ही संभ्रमावस्था सगळ्यांनी संपवणं गरजेचं आहे. आणि जनतेचा आपल्याबद्दलचा जो विश्वास आहे, जनतेला असं वाटतं की राजकारणासाठी काही करू शकतात, पण आपल्यासाठी सुद्धा हे काहीतरी करू शकतात हा विश्वास आपण जनतेच्या मनात निर्माण करण्याची आज गरज आहे. आणि ही संधी सगळ्यांनाच मला असं वाटतं मिळत नाही. ही ज्यांना मिळते त्यांनी त्या संधीचा नक्कीच उपयोग करायला पाहिजे. दिवस येतात दिवस जातात, सत्ता येते सत्ता जाते, काळ येतो काळ बदलतो, सर्व गोष्टी बदलत असतात. पण आपल्याला धीर धरायला पाहिजे, एक संयम बाळगायला पाहिजे. कारण आपण म्हणतो की सूर्य पूर्वेला उगवतो, पण सूर्य जेव्हा दक्षिणायन आणि उत्तरायण करतो तेव्हा उगवतीची पूर्व सुद्धा बदलत असते. ती पूर्व राहत नाही. सूर्य जिथून उगवतो ती पूर्व. आणि हे सगळं बदलत असताना आपण ठरवायला पाहिजे की आपण प्रवाहाबरोबर वाहत जायचं, लाटेबरोबर वाहत जायचं, की ठामपणाने थांबून प्रवाह योग्य दिशेने वळवायचं. हे ज्याचं त्यांनी ठरवणं हे आवश्यक असतं. आणि जे असे लाटेबरोबर वाहत जातात त्यांच्यासाठी म्हणजे काही स्वतः काही करत नाही पण लाटेबरोबर वाहत जायचं, तर त्यांच्यासाठी विंदा करंदीकर यांनी एक फार छान लिहिलेलं आहे. त्यांनी असं लिहिलं आहे की ही लाट आहे तोवरी खुशाल तू गाजून घे, गाजण्याला अर्थ कितीसा ते जरा समजून घे. म्हणजे तू गाजतोयस, ते लाटेवर आहेस म्हणून गाजतोयस, लाट गेल्यानंतर काय करशील. तर या काही गोष्टी त्यांनी फार छान लिहिलेल्या आहेत. म्हणजे आपण या सगळ्यांकडनं काही ना काहीतरी घेतलं पाहिजे आणि त्यातल्या थोड्या जरी गोष्टी आपण आपल्या वागणुकीत आणू शकलो
तरी महाराष्ट्र आपल्या देशातलं जे एक सर्वोत्तम राज्य आहे ते आणखीन चांगलं राज्य होईल. विंदा करंदीकरांनी आणखीन पुढे जे लिहिलेलं आहे ज्याचा मला उल्लेख करावा असं वाटतं की केले कुणास्तव ते किती हे कधी मोजू नये, होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे. जो अनुभव मी घेतोय, डोक्यावरी जे घेऊनी आज येथे नाचती, घेतील ते पाय तळी त्याला तयारी पाहिजे. हे सगळं आयुष्य आहे. म्हणजे जे डोक्यावर घेऊन नाचतात तेच एक दिवस आपल्याला पायतळी तुडवायला बघत नाहीत, कारण त्यांना स्वतःला जेव्हा काही पाहिजे असतं त्यावेळी ते कोणी काय दिले हे काही न बघता ते आपल्याला सरळ तुडवून पुढे जात असतात. आणि हे विंदांचं झाल्यानंतर एक सुरेश भटांची मोठी कविता आहे, त्यातली 4 ओळी मी मुद्दामून सांगतो, जी कदाचित म्हणजे मलाही वाटलं की इकडे वाचावी. मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही, नाही भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही, रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कोणाला कळलोच नाही. हे सुरेश भटांची कविता आहे. आणि मला असं वाटतं की हे जरी खरं असलं तरी मला जी काय संधी मिळाली होती त्या काळात जे मी केलं ते प्रामाणिकपणाने केलं, आणि ते प्रामाणिकपणाने केलं म्हणून महाराष्ट्रातली जनता मला त्यांच्या कुटुंबातली एक सदस्य मानते. मी या मायबाप जनतेला मानाचा मुजरा करून आपल्या सर्वांचा या सभागृहात निरोप घेतोय. जसं मगाशी मुख्यमंत्री महोदय आपल्या आधी मी जेव्हा आलो तेव्हा तुमच्या आधी मी जे बोलत होते त्यांचं थोडंसं ऐकलं की कुठे भेटू. मी मुख्यमंत्री महोदय थोड्या वेळाने आपल्याला भेटायला येणार आहे, पण काही जणांना रणांगणात, काही जणांना कुठे, आणि काही जणांना असं वाटतं की इथे भेटलात तर अशी काही लोक आहेत. असो, मी या सभागृहात सर्वांना धन्यवाद देतो. आणि माझ्यासोबत जे इतरही सदस्य निवृत्त होत आहेत त्यांना सुद्धा मी भावी त्यांच्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो, सुयश चिंततो आणि आपला निरोप घेतो. धन्यवाद सगळ्यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र.